लोकल मस्जिद बंदर रेल्वे स्टेशन अलीकडे थांबवण्यात आली आहे। जलद लोकल मस्जिद बंदर रेल्वे स्टेशन जवळ थांबवण्यात आली आहे। मध्य रेल्वे पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे। मोठी बातमी आहे, गेल्या 2 दिवसांपासून मध्य रेल्वे विस्कळीतच आहे आणि आता देखील काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्या असल्या कारणामुळे मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत झाल्याचं कळतंय। ही दृश्य त्याच ठिकाणची आहे। जलद लोकल मस्जिद बंदर रेल्वे स्टेशन जवळ थांबवण्यात आली आहे। मध्य रेल्वे ही पुन्हा विस्कळीत झाली आहे। सकाळी देखील अशाच पद्धतीची अडचण निर्माण झाली होती, त्यामुळे चाकरमान्यांना आपल्या कामावर जाण्यासाठी विलंब झाला होता। परिणामी मनस्ताप सहन करावा लागलाय आणि आता पुन्हा एकदा मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत झाली आहे। काहीतरी तांत्रिक बिघाड असल्यामुळे गाडी थांबवण्यात आली असं कळतंय। सध्या रेल्वे ट्रॅकवरून रेल्वे स्टेशन गाठताना सध्या प्रवासी आपण पाहू शकतोय। रेल्वे ट्रॅकवरून प्रवासी चालत निघालेले आहेत। मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत झाली आहे। जलद लोकल मस्जिद बंदर रेल्वे स्टेशन जवळ थांबवण्यात आली। गेल्या 2 दिवसांपासून मध्य रेल्वेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागतंय। आज सकाळी देखील कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास विलंब झाला। त्या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी सीमा दाते। सीमा, काय सांगाल, हा बिघाड कशामुळे झालेला आहे आणि किती वेळापासून हा बिघाड आहे? खरं तर शामल, कल्याण ते सीएसटी दरम्यान धावणारी लोकल जी आहे ही जलद लोकल आहे आणि मस्जिद बंदर रेल्वे स्टेशनवरती ही गाडी थांबवण्यात आलेली आहे। काहीतरी तांत्रिक बिघाड जो आहे तो झाल्याचं कारण दिलं जात आहे आणि त्यानंतर गाडी थांबवलेली आहे। आपण जर दृश्यात पाहिलं तर लोक जी आहेत, जे प्रवासी आहेत, ते आता रुळावरून चालत जात आहेत, कारण साधारण 4 वाजायला आलेले आहेत आणि मॉर्निंग शिफ्ट जी लोक असतात, जे कर्मचारी असतात, ते सुटलेली आहेत आणि अशा वेळी सीएसटी स्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी असते। ती गर्दी कल्याणच्या बदलापूरच्या दिशेने जाणारी गर्दी असते आणि आता गर्दीच्या वेळी तांत्रिक बिघाडामुळे सध्या जर पाहिलं तर मध्य रेल्वे विस्कळीत झालेली आहे आणि यामुळे मोठ्या प्रमाणात जे प्रवासी आहेत त्यांना त्रास होतोय। कारण जे आहे रेल्वे बिघाडाचं सांगितलेलं नाही, काहीतरी तांत्रिक बिघाड आहे ते। नक्की सीमा, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। आपण पाहू शकतो अक्षरशः रेल्वे पटरीवरून या प्रवाशांना चालत जावं लागतंय आणि नाहक मनस्ताप सहन करावा लागतो।